श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री श्रीपाद श्री दत्तात्रेयाय नमः. श्री दत्त गुरुवे दासोधोती कारवे आत्मज ज्योती प्रकाशाय सुखायान शांतये भूत भव्य भव स्मा जायते येन जीविती लियते यंत्र तद्भय्य श्री दत्ताख्य त्रधीश्वरम भक्तिगम्यरस्य तदेस्य चरित्र चित्तशुद्धये संक्षेपण स्फुट वक्ती वासुदेव सरस्वती ग्रंथी वासुदेव निमित्त करता करविता दत्त तत्पदी ठेवणी चित्त चरित ऐकोत संत हे मानुनी जे वाचिती किंवा भक्तीने ऐकती त्याची भवार्थी तरती उद्धरती निजकुळा मानवाचा अगोदर तो स्वच्छंदे हो गोचर कलियुगी यतीश्वर श्री नरसिंह सरस्वती त्यांचे चरित्र ऐकून नामधारक ब्राह्मण घाणगापुरी दर्शन घ्यावे म्हणून पातला प्राणी उष्माने तापून इच्छिती छाया जीवन तैसा त्रितापे तापून हे लक्षण निज जीवनात ऊर्ध्व खाली भरला आत बाहेर साचला नामधारक म्हणे त्याला दत्ता मला भेट देई तुझी मूर्तिमंत ब्रह्म मूर्ती तू गुरु परम कलियुगी मंगलधाम भक्त कामपूरक विशाल तव सत्कीर्ती परिसोनी केली विनंती तव कर्णावरी न येती वाटे खंती सर्वज्ञ आहे जरी मज तू नेससी तरी सर्वज्ञ की होसी किंवा माते उपेक्षिसी दयाळूसी साजकी हे मी अंध पाता जाईन जरी देसी उपदेशून सेवा इच्छी की तव मन तेने होसी की दाता सेवा शान ठेवून मेघापरी ते जीवन पूर्वी जेवी दिले दान भीषण ध्रुवादिका की मुख पसरिता बाळापाशी मागे माता जरी बाळ मारी लाता तया माता टाकून देखी तुझी मम माता पिता तुझी एक कुळ देवता भिन्न भाव येते नसता कोण दाता मज दुजा नरेश्वर सेवक अंशा रक्षी न धरिता आशा तू अस्म्य पूर्व जेशा सर्वेशा की उपेक्षिसी तू इतभूत सर्व कथिता ही नये द्रव्य जेने पाषाणा हे द्रव्य तू निर्द्रव्य होसी कैसा अशी प्रार्थना करून हो मूर्छित हे जाणून दत्त चित्ती प्रगटून आश्वासन देई स्वप्नी इति श्रीमद श्री परमहस्य प्रथमोध्याय ओवी संख्या 19 श्री गुरुचरित्र सार दुसरा अध्याय ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ते पाहू एरू उठे तया पुढे सिद्ध भेटे तया पुसे कोण तू कोठे जासी वाटे माय बाप सिद्ध रम्य बोले वाचे त्रिमूर्ती गुरु आमचे न देखती भक्त ज्याचे ताप दैन्याचे पसारे ऐसे व्यक्त ऐकून नामधारक बोले दीन मी त्याचा भक्त असून काल ओटू देई मला विश्वयंत्र चालक दत्त तेथे का अस्थिर चित्त हे जाणून बोले व्यक्त सिद्ध मुक्त संगजो तू स्वेच्छेंदे वागसी व्यर्थ देवा दोष देसी कोप येता इतरासी स्वभक्तासी राखी गुरु एकदा तो कोपे जरी न राखती हरी एरूपसे कन्वे परी वदत होरवी गुरूंची म्हणे सिद्ध कलिप्रत ब्रह्म सांगे ते चरित गोदावरी ती स्थित वेद धर्म शर्मा गुरु तो स्वीय पातकांत
करावया तो काशीत, तया दीपक सेवित, स्वय कष्ट साहोनिया, सुहास्य मुके सेवा करी, गुरु शिष्यव्या देई मारी, न धरी तो अंतरी, शालन करी मळसूत्र, मळमूत्र, अंधपंगू गलकुष्टी, गुरु झाला महाकष्टी, शिष्या गाजी सेवेसाठी, तरी करी सेवा शिष्य, अपर्णापती होस प्रसन्न, शिष्या देई वरदान, नाही गुरुवाज्ञा म्हणून, फिरवून धाडी शर्वा, त्याचा निश्चय जाणून, वरदे विष्णू ही येऊन, शिष्य बोले सर्वदान, देईल पूर्ण गुरु माझा, निश्चय त्याचा ओळखून, विष्णू भुक्ती मुक्तिदान, दे गुरु ही हो प्रसन्न, काय न्यूनतया शिष्या, हो हस्तगत माया, गुरु प्रसन्न हो जया, भज सांडोनिया संशया, करील दया त्रिमूर्ती हा. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारामृत द्वितीय अध्याय संपूर्ण. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐसे वेद धर्माख्यान नामधारक ऐकून, पुसे का हा देव असून, अवतरून येथे का घे दशावतार हे, सिद्ध म्हणे एक तू हे, अमृषा करिता हे नटन आहे नारायणा, दुर्वास ऋषी द्वादशीसी आला अमृषापाशी, लावी विलंब कर्मासी हो मानसी खिन्न खूप, टळे वेळा हे जाणून राजा करी जलपान, गर्भवास जा म्हणून देखो पूर्ण ऋषी शाप, तेव्हा दयाळू येऊन सोय शाप स्वीकारून, अवतरे नारायण तो असोन सर्वव्यापी. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे तृतीय अध्याय संपूर्ण. ओवी संख्या 38. अध्याय 4. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बहुविध सिद्धा पुसे द्विज, अत्री कोण सांग मज, त्रिश केवी हो अत्रिज, सिद्ध भुज एक म्हणे, जाण अत्री ब्रह्मपुत्र, अनुसया तत्कलत्र, दंपती परम पवित्र, त्यांचा पुत्र दत्तात्रेय, निर्बाध अनुसेचे, व्रत पाहुनी ते साचे, मन भ्याले सर्व सुरांचे, अबोलाचे बीज हे की, ते निश्चोत धैर्य ते देव, त्रिमूर्ती पाशी घेती धाव, आश्वसुनी त्या ते देव, भिक्षु भाव स्वीकारती, ते ऊर्ध्व लोक सोडूनी, भिक्षुकसे होऊनी, तिघे आले अत्री सदनी, जाता राणी मुनिवर्य, त्या किम्र कैसे, अनुसया पुसतसे, नग्न भिक्षा दे तू ऐसे, याचित असे देवत्रय, जरी स्मृती सोडिती ते, तरी सती वदे त्या ते, तशीच मी तुम्हा देते, स्वचित्ती भिक्षा करा, स्वव्रताच्या सामर्थ्येती, अत्री पदा चित्ती, अतिथी बाळ कल्पुनीती, सती नग्न होती झाली, सुदुस्तर त्या ज्यांची माया, सहसा बालत्वत येतया, ते पाहून अनुसया विस्मया पावली ती, सुहास्य मुखी घे बाळा, तव स्तना पाना आला, पाजी एका बाळाला,
जी विमला पाती वर्ते. त्यांची शांत झाली मने, पतिव्रत स्तनपाने. पाळण्यात घालून गाणे, ती प्रीतीने गाई साधवी. ती सुखाने गाता मुनी, तेव्हा आला वानातुनी. ज्ञानेत्री मूर्ती जाणुनी, स्तवनी तोषवी त्याला. त्यांचे गुंज ते जाणुनी, राहिले सुत होऊनी. निजरूपे ही स्वस्थानी, जाती तिनी देव हर्षे. सगुणत्व आले त्यांची, अत्री नामे योजी साची. चंद्रदत्त दुर्वासाची, ब्रह्म विष्णू महेश्वर. चंद्र प्रमाण करुणी, चंद्र प्रणाम करुणी. चंद्रलोका गेला मुनी, दुर्वासा फिरे भुवनी. स्वसज्ञी राहे दत्त, तो निवृत्ती मार्ग दावी. भक्ताचे काम पूर्वी, स्मूर्तगामी पुनर्भुवनी. अवतरे श्रीपादाख्य. इति श्री सप्तशती गुरुचरित्रसारे चतुर्थोऽध्याय. ओवी संख्या 54. अध्याय 5. ये श्राद्धा ही विप्रा घरी, उत्तर देशी भिक्षा करी. श्राद्धापूर्वी निज नारी, दान करी श्राद्धान्नाचे. दत्त विप्र स्त्रीचा भाव, पाहुणी सुतो स्वयमेव. झाला श्रीपाद राव, गृहभाव स्वीकारिना. विशेष विद्या भिक्षण्य, झाला ताद आरंभी विवाहला. पुत्र म्हणे योगी श्रीला, वरी अबला सर्व माता. निश्चय काहे ते ऐकून, खिन्न होती त्या दावून. त्रिमूर्ती आश्वासून, बंधू दोन पगवंद जे. करी प्रभू त्यावरी डोळा, चालू लागला पांगळा. पाहू लागला आंधळा, आतर्के लीला श्रीपादाची. आशीर्वाद देई तया, काशीपुरा जाऊन या. भद्रायाश्रम पाहून या, श्रीपाद ये गोकर्णीसी. विमला कीर्तयो यस्य, श्री दत्तात्रेय वस. कलो श्रीपाद रूपेण, जयती स्वेकष्ट कामधुक. इति श्री सप्तशती गुरुचरित्रसारे अध्याय 5. अध्याय 6. कथा असी परिसून, नामधारक करी प्रश्न. म्हणे सर्व क्षेत्रे त्वजून, गोकर्ण क्षेत्री काहा. श्वेव धर्मे रावण माता, कैलासाची धरुणी चिंता. मृण्मय लिंग पूजिता, हे श्रीमता सुता खेद. तो आश्चर्य मानून, म्हणे कैलास आणून. देतो देही की मातात्व पूजून, असे म्हणून चालिला. बळे मूळासह कैलासा, उचलिला हाले हल सहसा. भिवणी गौरी वदे गिरीशा, प्रळय कसा हा वारी. ते कैलासाचे पिहर, खाली रगडे निशाचर. मरणोमुख हो करी स्तोत्र, तेने हर प्रसन्न हो. तद्वज्ञान मला त्राता, तुची माझा प्राणदाता. दयाळ तू राखे आता, म्हणे म्हणता सोडी शंभू. त्व अनुमान न करता, शिवा सोडविले आता. असे म्हणून तो गीता, गाता झाला सत्स्वरे. गाई स्मक रागराणी, निज शिर छेदुनी. त्याचा विना करुणी, काल साधुनी प्रेमाने. शिवतयाच्या गायनासी, भुलोनी ते तयापाशी. आत्मलिंग देऊनी त्यासी, म्हणे होसी तुची शंभू. हे हाता अमरता,
3 वर्षे हे पूजिता, लंका कैलासाची ताता, होईल आता निश्चय. अवनीवरी मध्ये जरी, ठेविता न एक करी, येणे परी नेई पुरी, काय करीसी कैलासा. शिवा करुणी नमन, पुरा जाई रावण, तोरे नारद जाऊन, करी कथन सर्व इंद्रा. अधर्मा त्या जाणून, इंद्र ब्रह्मदे सांगून, तोही विष्णूची कथन, ये घेऊन शिवप्रती. त्या अनुचित कर्मे हर, पश्चातापे म्हणे विसर. पडला झाला पाव प्रहर, गेला क्रूर येथोनिया. देव बंदित पडले, विष्णू म्हणे तुझ कळले, तरी का हे असे केले. जड ठेले पुढे मज, जो आधी मारी जीव, तया केला चिरंजीव. वरदान सांगे शिव म्हणे उपाय करी तू, ऐसे निगुती ऐकून. नारदा हे पाठवून, विष्णू करावया विघ्न. धाडी विघ्न नायका ते, मुनी मनोवेगे तया. गाठोनी लोटी काळवाया, धाडी संध्या करावया. गणराया तव आला, त्या मानोनी ब्रह्मचारी. तो न घेता त्याचे करी, रावण दे लिंग तरी. अवधारी म्हणे बटू, पोष मी अति दीन, 3 वार बोलाविन. जड होता खाली ठेवीन, दोष न मग मला देव. मला न स्वर्गलोकी तू सूर पाहता, बोलावी तू अर्घ देता. 3 वेळा तो न येता, तो स्थापिला झाला लिंग. त्याने केले ते स्थापन, रावणानं हाले म्हणून. महाबळी ते गोकर्ण, क्षेत्र जान भू कैलास. इति श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 6 संपूर्ण 7वा अध्याय. होता नरपती एक, मित्र सह सतसेवक. श्राद्धी नुपुमा सत्य देठक, वचिष्ठाधिक ऋषी ऋषे देई शाप. ब्रह्मा राक्षस हो धूप, विप्रा मारित श्री शाप. दे स्त्री संपर्के मरतसी, तो भूप 12 साल. जाता प्रावरक्त तो विमल, सांगे राणीसी सकळ. शाप बोल ब्राह्मणीचा, दुःखे मरू इच्छी राणी. राजा तिला सावरोनी, केले पाप सांगोनी. तारा म्हणून प्रार्थिती विप्रा, मनसेक वसेक असानो हे हा सेवक. हे जाणूनी द्विज लोके, सांगे समक्ष तीर्थयात्रा. ब्रह्म हत्यान जायती, मग धुपा वाटे भीती. मिथिलापुरी महामती, सांगे खंती गोममाते. मुळी तया आश्वासून, सांगे क्षेत्र गोकर्ण. तेथे दोष निवारून, तू पावन होशील बा. एक थोडेसे आख्यान, म्या देखिले ते सांगेन. शिवदूत येती धावून, चांडाळी मरता एक. हर्ष पाहता तोय तया, म्या पुसता करुणी दया. ते सांगती माते राया, विप्रजाया प्राजन्मी. हे की बाळ विधवा झाली, जार कर्मी रमली. स्वजनाती सोडली, व्यक्त झाली वैशंकांता. असभ्य संगे दृष्ट, जार कर्मे झाली भ्रष्ट. मध्यमासे झाली पुष्ट, नेने कष्ट पुढील ती. मता ते बेश म्हणून, गोस्य खाई मारून. द्विजेशीन दिनी शिर पाहून, शिव म्हणून छपवी ते. अशी नांदता ती मेली, गोवधे हा चांडाळी.
अविचारे हो आंधळी, व रण्ये झाली जार कर्मे, असती तोकपणे झाली, माय बाप रक्षेली, लवकर तेही मेली. पोरी झाली निराश्रम, ती जन संयोगेशी आली, गोकर्ण क्षेत्रासी, वस्त्रहीन उपवासी, व्रत दिवशी मागे अन्न, ती याच्यावया कर, पुढे करी कोणी नर, करी टाकी बिल्वपत्र, टाकी दूर हुंगोणी ती, पडे दृष्टे अलिंगावर, तेने दृष्टे गौरीवर, करी इला बहुपार, धाडी शीघ्र आम्हा ते, पूर्व जन्मेल ही पुन्हा, म्हणून नेली त्याही गौतम म्हणे तूही, नृपा पाही गोकर्णाते, नृप चमत्कार मानून, जाताची हो पावन, तेथे साक्षात शिव जाण, म्हणून ये श्रीपाद. श्री सप्तशती गुरुचरित्र 7वा अध्याय संपूर्ण. सिद्ध संक्षेपे सांगत, श्रीपाद तेथुनी येत, कृष्णा तीरी होई स्थित, कुरुपुरात तारक, मूर्ख प्रजा समवेत, लोक निंदते हो त्रस्त, जीव द्याव्या कृष्णेत, अकस्मात देखो देव, प्रभू तिला निरोपिती, आत्महत्या दुस्तर म्हणती, जन्मांतरी सुपुत्र प्राप्ती, व्हाया प्राप्ती मग ती नारी, त्रिनिष्ठा ओळखून गुरु सांगती आख्यान, उज्जैनीत चंद्रसेन, शिवाचरण करी प्रदोषी, त्याचा अमूल्य सन्मनी, हरायानुपतक्षणी, घेवोणी औक्षणी, उज्जैनी वेष्टित ते, हस्त्येश्वर रतपंती, पाहोनी न भीचिंती, शिवा पूजितो भूपती, ते देखिती गोपपुत्र, अश्वेत्य सन्निधानी, अंगणी ते पाशानी, पूजिती त्याने ती जिननी, पूजनी रमे एक बाळ, राहे मेळा जातास एकळा, पूजा लोटणी माता त्याला, ओढी तो मूर्छित पडला, शिव त्याला ते सायुज्य, पुढे नंद स्त्री होऊन, माताला हे कृष्ण नंदन, ज्योतिर्लिंग ते देखून, देश सोडून जाती राजे, पुढे सूत व्हावा तरी, शनी प्रदोष तू करी, एरू म्हणे तुम्हा सरी, जन्मांतरी पुत्र व्हावा, तो भाविका देईवर, तथा मुनी शिखरावर, मूर्ख पुत्राच्या धरी कर, विवदर तो जाहला, ती करोणी प्रदोष पूजा, पुढे झालेली विप्रात्मजा, स्वसामान नाही दुजा, म्हणून तो सुत दत्त. श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 8वा अध्याय संपूर्ण. 9वा अध्याय. सदृढ भक्ती एक, श्रीपादाचा सेवक, होता जातीचा रजक, नित्य एक भावे वंदी, तो नमुनी गुरुवर्या, वस्त्रे धुता भोश्वर्या, देखे इच्छी स्वयतया, गुरुराया ते जाणत, त्या बोलती तू भक्ता, सुखे राज्य करी आता, पुढे देऊनी ती वदाता, तो म्हणे झालो वृद्ध, पुढे मला त्या येऊनी, असो तुझी स्मृती म्हणी, गुरु बोले मच्छेल सदनी, राजा होसी अंती भेटू. श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 9वा समाप्ती. अध्याय 10वा. सत्य संकल्प देतसे, सोय अवतरतसे, कुरुपुरी भेटतसे, एक असे विप्र एक, करी गरीब तो व्यापार, लाहे नवसे द्रव्य फार, यात्रे जाता मार्गी चोर, तया ठार मारिती, श्रेयश शस्त्रे मारी चोरा,
जीववी द्विजावरा, राखी एका सभ्य चोरा, सोय गुप्त हो श्रीपाद. ते शस्त्रे मेले त्याते, द्विज जाणोनी धनाते, घेऊन येते कुरुपुराते, ते नवस हो कृत्यात. श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 10वा अध्याय संपूर्ण. अध्याय 11वा. ब्राह्मण स्त्री करंजपुरी, हो अंबाख्या सुंदरी, प्राक्ष संसारे प्रदोष करी, तिलावरी माधव विप्र, झाली दृढती गर्भिणी, बोले तत्वज्ञान जनी, शोभली ती संस्कारानी, शुभलग्नी प्रस्तवली. तो पडे बाळ ओंकार, पिता करी तत्संस्कार, होती सर्व दृष्ट हष्टोत्तर, अवतार का हा म्हणती, करुण नाम कर्मा, नाम घेती नृहरी शर्मा, पिता वेची धनधर्मा, चित्र नर्मा दावी बाळ, न इच्छिते शिशु बोलाया, तया मुख मानुनिया, ते करती बहु उपाया, शिशु तया दावी खुना, मुखत्वा टाकी तेव्हा, बांधाल मुंजी जेव्हा, असे म्हणून करी तेव्हा, बाल लोहाचे सुवर्ण, बोल तयाचे मानून, करीती व व्रतबंधन, माते पाशी भिक्षादान, मागे 3 वेद पुढे, जो प्रातः काळ येता, अंधकार जाय असता, तेवी बाळे वेद पडता, मर्त्यादी लोपली, सर्वा परमन हर्ष झाला, बटू प्राप्ती मातेला, स्वीकारू संन्यासाला, होती तुला पुत्र पुत्री, माता दंबोली पातसे, ऐकाताची पडतसे, सावरुणी बोलतसे, क्रम असे संन्यासासी, वेदात ब्रह्मचर्यादी, क्रम असे नच आदी, अन्यथा पडे मदी, पुत्र सुधी एक म्हणे. इति श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 11वा संपूर्ण. अध्याय 12वा. सच्चित परब्रह्म श्रवणा, न्यास हेतुस तत्कारण, वैराग्य न क्रम जान, आळस कीजे येथे, कावा वारिसी तू मज, आयुष्य जेवी बीज, क्षणभंगुर देह तुझ, कळे सहज मृत्यू नकी, येथ मानवाची काय, कथा मृत्यू देवा खाई, न ये गेलेले आयुष्य, न कळे काय केव्हा पडे, सन्मार्गी न करी विघ्न, सुपुत्रा तू होसी म्हणून, मस्तकी हस्त ठेवून, पूर्वस्मरण तिला देई, म्हणे तया श्रीपादा तू, एक पुत्र होता जातू, सूत म्हणे पुरता हेतू, आज्ञा देतू म्हणून राहे, ज्याचे व्यंग अध्ययन, ते मनविती प्राज्ञ, तेही त्यापाशी येऊन, अध्ययन करती नित्य, ती माय गर्भिणी झाली, पुत्र 2 प्रस्तविली, त्या बाळे आज्ञा घेतली, वाट धरली काशीची, तो समित बोले तया, पुनर्भेटे म्हणून या, काशीमध्ये येऊन या, धरी धैर्या करी योग, महाज्ञस्तस्य जाणून न्यास मार्ग, बस्त्यापी म्हणून विप्रे प्रार्थिता तो प्राज्ञ, स्वय संन्याशी होत असे, जो होता तेथे येती, वृद्ध कृष्ण सरस्वती, तयावरुणी गुरु होती, श्री नरसिंह सरस्वती, होऊन नरापण, गुरुचे गुरु असून, रामकृष्ण परी जान, गुरु करून घेती गुरु, स्थापून श्रोत धर्म, फिरे सर्व तीर्थाश्रम, माधवा दे आश्रम, वळे जन्मभूमीकडे. श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 12वा अध्याय संपूर्ण. अध्याय 13वा. बाळवर्य ज्ञानज्योती, कृष्ण माधव सरस्वती,
सदानंदो नंदोपे द्रयती. 7वा मी हे मुख्य शिष्य. अधूर्त सर्व शांत गुरु ऐशा शिष्यासहित. आले जन्मभूमी प्रत हो माता ही यती वंद्या. विनंती करुणी करणार विश्वरूपा घरोघर. नयती देती गुरुवर परपार माय बापा. तो प्रभू म्हणे भगिनीला दंतती भेद केला. त्वाला लातिले हो धेनुला पतित्व झिल पुष्टी होसी. तू भूय प्रार्थिता म्हणती ऊर्ध्वी पती होयती. कुष्ठाची करीन शांती स्त्रिया पतिगतीन अन्य. असे तये वेळी तिला सांगून शिष्य मेळा घेऊन ते गोदावरीला. भूगोळा उदरी जो शिष्य मिळी अनेक. माधवारण्य सज्ञक ज्ञान देऊनी समक्य. विशोक केला गुरुने गुरुवर्य पुढे जेती. तेथे एका विप्रा पाहती मराया तो गोदे प्रती. दगड पोटी बांधोनिया तया तो जाणून भाव. शिष्या म्हणती घ्या रे धाव. शिष्य घेऊन या धाव. तयास जवळ आणीला तो सांदत पुसता वंदे. शूल पीडित मी प्राण दे. कुकर्म केले पूर्वी मध्ये त्याचे फळ दे देव हे की. नाही पुण्य पूर्वपार मी झालो भूमी भार. गुरु म्हणते अनिवार्य दोष फार आत्मघाते. तू मरू नको रोगावर औषध देतो मी शीघ्र. ऐसे म्हणती गुरुवर्य तव हे विप्रसाय देव. तो तोषवी गुरुसी म्हणे द्विज मी कांची वासी. गुरु म्हणती हा उपवासी या द्विजासी जेऊ घाली. हे सांप्रत करी काज सायदेव म्हणे द्विज. अन्येवरी झाला आज दोष ये मज हा मारता. अपूर्व पदे म्हणती तया ते मानून गुरुराया. भिक्षेला नये पार्थुनिया द्विज शिष्या समवेत. द्रुपादे गुरूंचे पाद पूजी विधीने वंदी पाद. जेववी सर्वदा हो सानंद झाला विगत हो तोही विप्र. श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 13वा अध्याय. अध्याय 14वा. तो सायदेव म्हणे मच्छेस राजा माझे जिने. हरील वाटे आजी त्याने बोलावणे केले आहे. मी अंतःकरण डरे गुरु म्हणती तू जा त्वरे. परतवील तो सत्कारे म्हणून करे शाश्वती. हाची प्रसाद म्हणून सायदेव जाता यवन. मृतप्राय हो भिवून गौरवून त्या बोळवी वंशवृद्धी निज भक्ती. गुरुदेवनी पुनर्भेटी सायदेवा देऊ म्हणती. गुप्त होती पुढे स्वयं निवृत्ती श्री गुरुपदे. सर्वत्रात प्रकाशिता प्रस्ताश्व तीर्थयाते. स्वगृहिता प्रकाशिता. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अध्याय 14वा. अध्याय 15वा. आता शिष्याप्रती गुरु म्हणती तीर्थे हिंडा सर्वेक्षिती. भेटू श्री शैलावरती म्हणे करती दौडूक नका. हे सरस्वती हर पाद तेची सर्वती तीर्थास्पद. गुरु म्हणती निर्विवाद चला खेद सोडून या. वाक्य तादृश्य ते ऐकोनी भावे शिरसा मानुनी. म्हणती जावे कोण्या स्थानी ते ऐकोनी गुरु बोले. 7 पुरी धाम 4 12 ज्योतिर्लिंगे थोर. आचारता बहुकुश फळे हो दूर जाय पाप. आचारावे तीर्थीशोर जसा असे स्वाधिकार. तसा श्राद्धादी प्रकार करिता दूर नसे क्षेम. जे कोणी तितुके गाव तीर्था जाती ठेवणी भाव. तितुके कुश फळ अपूर्व तर ती पूर्वज तयाचे.
पाहुणी नंदी संगम, नाता पुण्य उत्तम, ऋतू निर्वृता ग्रीष्म, तीर्थधाम विटाळे. स्वधर्माने 8 मास, फिरा ठरा 4 मास, नवे जळ ते येन दिस, 10 दिवस हे विटाळ. दोषणच तीर्थस्थानी, 3 दिन महानदीसी, अहोरात्र कंद कुपवासी, करा ऐशी यात्रा तुम्ही. पापमोचन होई ज्ञान, वर्ष येता बहुधान्य, श्रीशैलावर मी भेटेन, तथास्तु म्हणून ते गेले. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सार अध्याय 15 समाप्ती. अध्याय 16 आरंभ. तो महात्मा लोटुनी शिष्या, सोये कोठे राहुनिया, काय करी असे तया, विप्रे पुसता सिद्ध सांगे. सवे जितात्मा मी एक, वैजनाती गुरु नानक, असता विप्र आला एक, सांगे दुःख गुरु येन दिले. गुरु तया धिक्कारुनी, म्हणती तू रे जा येथून, एरव धरून या चरण. गुरु सेवेन सांग म्हणे, गुरु संतोषे बोलती, ब्रह्म विष्णू शिवमूर्ती. गुरु ब्रह्म साक्षात म्हणती, गुरु सेवेन सांगा म्हणे, गुरु संतोषे बोलती, ब्रह्म विष्णू शिवमूर्ती. गुरु ब्रह्म साक्षात म्हणती, भक्ता देती ते सर्वार्थ. सेवा गहन वाटे तरी, गुरु आपल्या शिष्या तारी. कथा झाली हे द्वापारी, अवधारित मी सांगतो. धौम्य दोषज्ञ गुरु भला, 3 शिष्य होते त्याला. कठीण सेवा सांगे त्याला, न वेदासी सांगे पूर्वी. विशेषार्थ न सांगती, ऐच्यात सेवा घेती. ओळखूनी प्रसन्न होती, राहाटी ऐसी गुरुचे हे. धौम्य अशा रीती शिष्या, अरुणा म्हणे शेषी तोया. नाही म्हणता तोया नये जाय शेताकडे. म्हणे ध्याई गुरुपद, जलामध्ये पडे सानंद. जळक्षेत्री ते स्वच्छंद, गुरु प्रसाद करी तेव्हा. आत्मज्ञानी झाला, तया गेहा पाठविला. धौम्य सांगे भेदाला, या शेताला यज्ञेस राखी. राखून तो मळी ध्यान, गुरुला ते दे सांगून. गाडा रेडा एक देऊन, म्हणे आण धान्य घरी. गाडा त्या धान्य भरून, आणिता पंकी ते गडून. गेला तव गुरु येऊन, त्या काढून प्रसन्न हो. सर्व विद्या आले त्याला, तया घेवी पाठविला. गुरु म्हणे उपमनूंना, ते धेनू वजनीचारी. नेऊन या तो गुरे राणी, चरवी ते भिक्षा करुणी. गुरु मागे ते जाऊनी, भिक्षा आणून देती ती मला. द्विरावृत्ती भिक्षा करी, शिष्य एक देई घरी. ते जाणून गुरु दुसरी, भिक्षा करी घरी देई म्हणे. दुषित तो नच होई, दोन्ही भिक्षा घरी देई. वात्सल्येचे तपय घेई, गुरु माई वारी तया. तो अर्काचे शिर पिता, होई अंध कृपी पडता. कृपा आली गुरुनाथा, दृष्टी देता झालय मंत्रे. सत्कर्मा फलतू तेथे, असे म्हणून धाडी त्याते. तो हो कृतज्ञ कीर्तिते, तस्य शिष्य मिरवी. जगतवंद्य शिष्य झाला, सतक्ष केंद्र पाडिला. गुरुतोषाची ही कला, जातू गुरुला पुनर्सेवी. ते त्वेभरे अनुपातला, मग तारिती गुरु त्याला. आले भिल्लवाडीला, वास केला 4 मास. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सार 16वा अध्याय समाप्ती. 17वा अध्याय आरंभ. जे चरवित होते चरवत नसे, विषय भोगता ती पिसे. तारावे तवा असे, करीत असे गुरुकर्म. विप्रमुख्याचा सूत एक, कोल्हापुरी होता मूर्ख.
पशु म्हणती सर्व लोक, निंदती दुःख वाटे त्याते. वीरपक्ता परी तो येऊन, भुवनेश्वरीसी प्रार्थून. न होता ती सुप्रसन्न, जीवा छेदून देत असे. शिरस्मोन द्या चिंती, देवी धाडी त्या गुरुप्रती. गुरु जिव्हा देती करती, सुमती जाती गुरु पुढे. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 17वा अध्याय समाप्ती. 18वा अध्याय आरंभ. सुरेख क्षेत्र गुरु पाहे, कृष्णा पंचगंगा वाहे. तेथे द्वादशाब्द राहे, अजूनही आहे तेथे गुप्त. तेथे दुःखी विप्रा घरी, गुरु शाप भिक्षा करी. घेवडा वेल तोडी करी, तो ब्राह्मणी करी दुःख तेव्हा. तद दुःख हारावया, बेलावळ बळी देई तया. धनकुंभ गुरुराया, म्हणे तयान प्रगटता हे. श्री सप्तशती गुरुचरित्र 18वा अध्याय समाप्ती. 19वा अध्याय प्रारंभ. हो हा संन्यासी म्हणून, भिक्षा मागे शिव आपण. हिरण्यकशिपी कशी पुदारण करिता नखे पातली. जो विज्ञे कागत्म्य, हरितो श्री दत्त औदुंबरी. शांत होता तयावरी, वास करी श्री सहित. दे मार्ग कृष्ण तया, द्वीपी राहे योगिनी. तया भिक्षा देती पूजनीया, नेऊन्या विप्र म्हणती. न स्वेच्छेंदी गावी जाई, पाहू येते काय खाई. ऐसे म्हणून ते ठाई ठाई, राहता येई भय त्याला. तत्रज्ञात नरगंगानुज, भावे आला त्या गुरुराज. दाखवी तेथील गुंज, देती निज प्रीतीवर. ते नमुने स्थळी, पुसे शने गुरु दावितसे. गुरु जाऊ म्हणतसे, दुःख होतसे योगिनीसी. न घोडा केपी मे चेष्टा, विधुरिष्ट विदुरित यश पादुके. विन्य संन्याश्वा प्राप, श्री गुरु घाणगापुरम. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 19वा अध्याय समाप्ती. 20वा अध्याय सुरू. ऐसे परिसोनी विप्र, म्हणे तेथे कोणावर. लादला बोला सविस्तर, ऐके उत्तर सिद्ध म्हणे. एकदश ग्रंथी विप्र, शिरोळ ग्रामी मृतपुत्र. तदभायसी एक विप्र, सांगे उग्र कर्म विपाक. त्वा ब्रह्मश्वत घेतले, तया पिचाशत्व आले. त्याने तुझे सूत मारिले, कर्म केले पाहिजे त्याचे. ते द्रव्य तद गोत्रासी, सेवी मास एक गुरुसी. एरू म्हणे न मजपासी, द्रव्य गुरुसी सेवी भावे. अभयंकर रक्षू ऐसे, म्हणून सेवितसे. स्वप्नीभूत मारितसे, राखीतसे गुरुतीसी. सांगे तत्परिहार, जसा जागेपणे करीतसा. तेने मुक्त झाला पिसा, गुरुप्रसाद देतीला. ती दोन पुत्र प्रस्तवे, ते दोघे दिसती बर्वे. थोर होता व्रत करावे, म्हणून वेचिती ते द्रव्य. श्रेष्ठ तनयाचे व्रत, आरंभिलता धनुर्वात. होवनी का तो वाकत, सन्निपात न शमे यज्ञे. तो तत्भावे फिरवी नेत्र, मरे होता अर्धरात्र. माता रडे पीठी गात्र, बोध मात्र नायकेती. दिवस मध्या नाही येता, जळयाती न देता प्रेता. ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता, तेथे येता झाला तेव्हा. श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 20वा अध्याय संपूर्ण. 21वा अध्याय प्रारंभ. तो होय गुरुनाथ, तिये प्रती सांगे हित. कोण कोणाचा हो सूत, वदत ज्ञात असे तर. पुत्त व्यक्ते तो वाताकाश,
हेच आले आकारस मायामय बन संबंधास तुची खास रडशी की जरी सुत तुझा हासी पूर्वापार असे साची सांग कथा प्राग जन्माची तू कोणाची स्त्री की माता जे सूर्योदयास्थाने नित्य दिन राहते होणे तेवी कर्मे जन्म मरणे भोगणे सुख दुःख हे कोणी न हे निवारती गुरुमय ते मरती देवादिका हीच गती मेला मागुती नये शोके देहा शव जाळावया ती मने जो दे अभया बांध की त्यांच्या वाक्या कोण तया पुढे भजे सांगे शांत ब्रह्मचारी हे कापूस औदुंबरी एरू शव बांधोनी उदरी पादुकेवरी शिराहानी बोल कोणाचा ऐकेना लोक गेला स्वसदना पतीसह ती अंगणा आक्रोशा करीतसे स्वप्नी नको रडू म्हणून स्वामी देती आश्वासन पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झाला विप्र पहाटेस आला त्यांनी नवल हे ऐकिले सर्व आश्चर्य ते झाले असे झाले वानुकिती इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 21वा अध्याय संपूर्ण 22वा अध्याय आरंभ गुरु वसे घाणगापुरी तेथे काय लीला करी असे विप्र पुसता बरी लीला सारी सांगे सिद्ध मी तो का पदार्थ येथ वर्णावया सर्व चरित होती ब्रह्मादी कुठित तेव्हा संक्षिप्त सांगतो अमय कीर्ती गुरु आले भीमा अमरजा संगमी भले घाणगापुरी राहिले बैसले अत्वस्ती तेथे हो यदगत्या गृह पावन तो विप्रगृही येऊन वाज महिषीशी पाहून ब्रह्मस्त्री ते बोले सुसत्वा तू दे क्षीरपान ब्राह्मणी बोले वचन वांज म्हैस ते दुबे न गुरु दोहून दावी म्हणे मानून तीही दोही शिर दोन घडे दोहिले शिर गुरु पिऊन देतीवर हो दरिद्रे दूर म्हणून इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 22वा अध्याय संपूर्ण 23वा अध्याय आरंभ ही कानी वार्ता ऐकून सर्व पुसे नको येऊन गुरु महात्म्य ऐकून सन्य येऊन प्रार्थी म्हणे वसुनी गावात उदरी आम्हा तू दैवत ते मानी गुरुनाथ पालखित बसवी भूप न वर्तते प्रबुधीय परतंत्रा तथास्तुपी ही भक्तिप्रिया ओ भक्तिगम्य भक्ताधीन त्वमेज भूपे तेव्हा उस्कून त्या आणले पालखीतून अश्वत्थातळी येऊन ब्रह्म राक्षसा पाहती तोही तयापदी लागे गुरु राक्षसासी सांगे संगमी नाता तू वेगे होसी अंगे येथे मुक्त तो तदा मी पावला ग्रामी मठ गुरुला दिला ऐकुनी गुरुची लीला निंदितयाला एक यती इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे 30वा अध्याय समाप्ती 24वा अध्याय आरंभ तो कुमसीग्रामी वसे तेथ सैन्य गुरु येत असे त्रिविक्रमाध्याती दिसे देव येत असे नदी तीरी तेथे पळत ते येती तया दिसे सैन्य यती गुरु त्यांचा गर्व हरती त्या दाविती निजरूप तो कर जोडून प्रार्थी गुरु तया गती देती घाणगापुरी मागुती गुरु येती संन्यासह इति श्री सप्तशती गुरुचरित्र 24वा अध्याय संपूर्ण 25वा अध्याय आरंभ होते मतदी ब्राह्मण मलेच्छा राजा पुढे येऊन सार्थवेद म्हणून घेती धन उन्मत ते मलेच्छा
मदत विप्र म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र वादे जिंकुने लोकी विप्र हरिपत्र किंवा घेऊ राव मानंदे देत आज्ञा बसवी पालखीत विप्रराजे म्हणवीत भूमी जिंकित येथी येत ते कुमसी मध्ये येती विक्रम भारती त्रिवेदी जाणून या येती त्या म्हणती वाद करी जरी मैत्र द्विज असे तरी करील की असे कुबुद्धी ते विप्र असे जसे हरती तसे करावे याची वाचा गुरु पुरविल असे म्हणून त्या तत्काळ यतिक आणि गुरुजवळ सांगे सकळ त्रिविक्रम वांद्या शोभित ते आले याने माझे न ऐकले मग येथे आणले या शिक्षणे पाहिजे गुरुजी म्हणती तया नेनो आम्ही जया वाद आम्हा कासया तुम्ही वाया मरू नका विप्र वचन बोलती तुम्हा काय विद्या येती ते ऐकून गुरु म्हणती गर्व किती करीता हा गर्वे लोकी किती मेले बाण रावण खपले व्यर्थ कौरवादी मेले आरंभी काय हे तुम्ही इतिश्री सप्तशती गुरुचरित्रे 25 अध्याय समाप्ती 26 अध्याय आरंभ वेद केवळ म्हणावया तो सायास ऋषीवर्या कलियुगी अल्प आयुष्या केवी आमनायाती गती चिरंजीव भरद्वाज ब्रह्मापुसे वेदगुज 3 राशी दावी अज ऋषी लाजला ते वदा दे मुष्टी 3 न तया आले अजून हे अनंत वेद जान विभाव गुण ठेविले तूर्त विष्णू भूतळी व्यासरूपी चो शिष्य 4 निरूपी वेद शाखा विभागरूपी पहिला निरूपी ऋग्वेद शुद्धांत करणे पहिला एक सांगे ऋग्वेदाला रत्नी मात्र रूप त्याला व्यक्तगळा दीर्घदृष्टी रवी समान कांती ज्यांची अग्निगोत्र देवता ज्यांची ब्रह्म गायत्री छंदाची आयुर्वेदाची उपवेद शाखा नामे भेद 5 6 अंगे ब्राह्मणच अरण्यशी हो वेदच पहिलास व्यास सांगे शिष्य तयाचा दुसरा वैशंपायन नामे बरा तया अजुर्वेद दुसरा सांगे बरा विभागोन सुमन प्रीती जो यजने करी पंचारत्नी माने भारद्वाज गोत्र जाणे कुशपणे त्रिपुष्ट छंद देव महाविष्णू ज्यांचे उपवेद धनु ज्यांचे सूर्याभ जो भेद त्यांचे जान साचे ऐशया ऐशीच सुमन प्रीती जे स्तवने सामवेद अभिधाने षष्टरत्नी मतीत माने जे मीने घेतला हा विशेष हा शांतदात असे चर्मदंडहस्त गोत्र काश्यप दैवत रुद्रख्यात जगदी छंद जो ओष्टारक्त असे यांच्या भेदा मिती नसे ज्यांचा उपवेद असे गंधर्व असे सांगेन व्यास भुवनी सांग भेद याचे कोण बोलेल वाचे सांगोपांग वदतात वाचे शेषाचे ही हे शीन अतींद्र ज्ञाता व्यास म्हणे सुम तुस सांगे अर्थ वेदास हो देवेश देव त्यांचा असे यांचा उपवेद अस्त्रवेद तिसरा छंद गोत्र बेजान स्वच्छंद 9 भेद कल्प 5 हे कोणीही 4ही पूर्ण एवढे न जाणिले जाण एक शाखा ती अपूर्ण तुम्ही पडून सर्वज्ञ की जे विप्र धर्मयुक्त विष्णू माणी त्या दैवत वेद बळे हस्तगत तया होत वेदाधिक जे स्वकृत्या सांडूनी देती मलेच्छा पुढे देव पडती ब्राह्मणा ते जिंकती ते होतीसी ब्रह्मराक्षस वदती असे गुरु तरी ते म्हणती वाद करी जय पत्र द्या ना तरी आमुची थोरवी नार आहे. येथे श्री सप्तशती गुरुचरित्र सारे
26वा अध्याय समाप्ती. 27वा अध्याय आरंभ. तू आस्था पूर्ण करू असे म्हणून श्री गुरु दूर पाहती मागनरू शिष्यानुरूपिती अनाया जावोनी शिष्ये तया आणती गुरुराया सात रेखा काढोनिया आणती तयावरी तया तो एक लंघिता सांगे सप्त जन्म वार्ता अंती द्विज म्हणता जिंक विप्रा म्हणती गुरु सामर्ष तो पुढे होता येता विप्रा मुडता द्वादश शब्द राक्षसता ते मुक्तता त्यानंतर दुर्गती त्या अनुतापाने ते स्वल्प गुरुकृपेने विप्र होऊनी मागानी घाणे गुरुसी केले सदवंश द्विज असू न केवी झालो जातीहीन हे सांगा विस्तारून ते ऐकून गुरु सांगे. इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारे. 27वा अध्याय संपूर्ण. 28वा अध्याय आरंभ. जो दूरी त्याची धर्मास माये बाप देव गुरु सम निर्दोष स्त्री पुत्रास चोर असत्यवादी जो निरंतर अशुद्ध हरिहरा करी भेद हो पोखंड दुर्वास पंक्ती भेद करी खेळ मारी यज्ञे जीवाकूर जाळी वनग्राम घर विकी कन्या गोरस मंत्र फिरवी विप्र अतिथी देणे जो निंदक श्राद्ध ते न करी फोडी कृपाने तोडी मार्गाश्रय वृक्षाते जेवी व्रता ते सोडून जो दिवा पर्वणी स्त्रीशी भोगी रमे परस्त्रीशी करी विश्वासघातासी दत्तदानासी घे पुन्हा जो स्वप्नो म सुखार्थ मरणादी करी व्यर्थ परतापी करी अनर्थ नाडी नेत ते औषध तो पतित होई माग जो करी वृषली संग करी स्नान संध्या त्याग पंचयाग टाकून जेवी जो होय वृत्ती रत्नाहर्ता दृष्ट प्रतिग्रही दुर्भोक्ता मध्यम बीता हे हीनता अनपता दोष थोडा जो लुच्चा जिती विप्रास तू करी पितृगुरुस हो तो होसी ब्रह्म राक्षस हो वायस निर्म त्राशी तो कुपुयदरी जन्म घे चोरुणी जो फळपत्र घे जो धन चोरुणी घे जन्म घे तो उंठाचे तो उत्क्रांतीनंतर नरकवास घोर हो योनी त्यानंतर दंभकर्ण बगळा हो माशी मधुहर उंदीर धान्यहर जळहर चातक पशु तृणहर स्वर्णहर कुमती कीट दुर्गंधिती आदी भोगुन होता पाप पुण्य पाप समान अदपंगव्या चिन्ह ये घेऊन ते पुन्हा कृमेश्वर खर जार कर्मे स्त्री नरागती हे दुष्कर्मे जे वागती सत्कर्मे स्वधर्मे तरती ते हो परस्पर दपती दोषी ऐसे गुरु बोलती पुसे त्रिविक्रम निष्कृती सांगती गुरु तया तरी गृहीत ब्रह्मदंड शरण विप्रा पापखंड तो होता पाप उदंड कुच्छित मूर्डपूर्वक कीजे शक्तिहीने धन द्यावे जप यात्रा होम करावे शक्ती चांद्रायण करावे गव्य प्यावे अनुपाते गुरुवारी सर्व दुरित पितृत्यागे हो पतित होई पूत मास स्नाने पतिताने ते ऐकून म्हटले मी झालो पावन घ्या विप्रात मेळवून ते ऐकून गुरु म्हणे होऊन रूप विश्वामित्रा सायासे झाला पवित्र तुही न वेदापात्र ए परत्र विप्रकुळी तो आसन्य येता स्त्रीला
स्पर्श भये मारू आला. गुरु म्हणजे त्वजी न स्त्रीला, तो म्हणाला हीन होऊन की तया अंगीची विभूती. लुब्ध हाती धुवती ज्ञान जाऊन येते त्या भ्रांती. घराप्रती गेला स्त्रीता प्रणती करी त्रिविक्रम. म्हणे वारा माझा भ्रम अंग धुता ज्ञान उत्तम. जावणी भ्रम त्या होऊनी केवळ. इति श्री गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र सारे 28वा अध्याय समाप्ती. 29वा अध्याय.